तुम्हा सर्वांचे लाडके आणि शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू ज्यांनी शिवस्पंदन या महोत्सवाचं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उद्घाटन केलं ते माननीय कुलगुरू प्राध्यापक डी.टी. शिर्के सर। आत्ता या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक पी.एस. पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित या शिवस्पंदन महोत्सवा पाठीमागचा ड्रायव्हिंग फोर्स डॉक्टर पी.टी. गायकवाड सर, या सगळ्या शिवस्पंदन कार्यक्रमाचं नेतृत्व करणारे एन.ए. कांबळे सर, ज्या सूत्रसंचालन करतायत, अधूनमधून मिश्किलपणे टिप्पण्या सादर करतायत, माहिती देत आहेत, त्या मीना पोद्दार मॅडम, या कार्यक्रमाचे सर्व विभागातील संयोजक, शिक्षक वर्ग आणि या महोत्सवामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सकाळपासून खड्याचा बराच उदो होतोय आणि विद्यापीठाच्या परिसरातला खडा न खडा मला माहीत आहे, त्यामुळं खड्यापासूनच सुरुवात करावी असं मला वाटतं। कालच विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळं रात्री 1:30पर्यंत मी स्वतः जागलेलो आहे आणि खड्यात फिरणाऱ्या माणसाला खडे माहीत असतात, तसे खडे हातातही आहेत आणि शिवाजी महाराजांचा जो गुण होता तो गुण इथल्या प्रशासनातही आहे, चुकीला माफी नाही। माननीय कुलगुरू सरांनी सांगितलं शिस्त पाळायची, आपण सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे। आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या विद्यापीठाचे शिवाजी शब्द छापलेली पदवी आपण धारण करणार आहोत। तर त्या नावाला कुठेही बट्टा लागेल, कुठेही काही आपल्याकडून चुकीचं घडेल असं एकही विद्यार्थी करणार नाही याची मी खात्री बाळगतो आणि त्यानंतर मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो। कांबळे सरांनी या ठिकाणी 2 वेळा घोषणा दिली, पण मला असं राहून वाटायला लागलं की आपल्या मेसमधलं जेवण काही आज कुणी खाल्लेलं दिसत नाही। आवाज इतका कमी होता, खरं आवाज असा पाहिजे, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आवाज असा पाहिजे की वरचं फॉल सिलिंग खाली यायला पाहिजे, पण इतका हळू आवाज होता, मला कुठेतरी मांजर म्याव म्याव करते की काय असं वाटलं होतं। परत एकदा मी घोषणा देतो आणि तुमच्याकडून प्रतिसाद येऊ द्या। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आत्ता जरा मला कुठेतरी शिवस्पंदन मध्ये आल्यासारखं वाटलं। धन्यवाद। खरं सांगायचं झालं तर अशा कार्यक्रमामध्ये भाषण करणं व्यासपीठावरच्या सगळ्यांच्यासाठी खूप अवघड असतं, कारण समोर असतात ते सगळे कलाकार असतात, त्यांना आपली कला सादर करायची असते आणि स्टेजवर बसलेले बहुतेक पाहुणे असतात ते प्राध्यापक असतात आणि प्राध्यापकाला 55 मिनिटं 60 मिनिटं झाल्याशिवाय थांबायची काही सवय नसते। आता मी कुलसचिव आहे म्हणल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की सरांना तरी सवय नसेल, पण मूळचा मी पण शिक्षकच आहे, त्यामुळं मला सुद्धा 60 मिनिटं बोलायची खूप चांगली सवय आहे, पण मी इतका वेळ तुमचा घेणार नाही, थोडक्यात माझं मनोगत संपवणार आहे। कला हा माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा भाग आहे आणि अशा कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस मला माझं विद्यार्थीपण आठवतं। मी विद्यार्थी होतो त्यावेळेस युवक महोत्सवामध्ये आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये धडपड करत होतो, जरी मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी, आणि त्या अनुषंगाने त्यावेळेसपासून असे कला महोत्सव ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्याच्या कार्यक्रमामध्ये किंवा ते पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून का होईना जाण्याची संधी मिळाली तर मी कधी सोडत नाही। मग हळूहळू स्थित्यंतर लक्षात येतात त्याच्यातली। आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेसचं कला सादरीकरण आणि आजचं कला सादरीकरण, आणि मग मला मी वाचलेल्या एका कादंबरीतली गोष्ट आठवते, ती आवर्जून अशा कार्यक्रमामध्ये जर बोलायची संधी मिळाली तर मी सांगतो। पुशी रेगे नावाचे इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक होते आणि त्यांनी सावित्री नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे। ती कादंबरी म्हणजे फार वेगळं प्रकरण आहे, तशी सहजासहजी वाचण्यासारखी कादंबरी नाही, वाचून लगेच संपवावी अशी कादंबरी नाही, 10,500 शब्दांची फक्त कादंबरी आहे। मी शब्दांची म्हटलं, पानांची नाही। तर या कादंबरीला वाचत असताना मला असं वाटलं होतं की घेतली की 2 तासात आपली संपून जाईल, 10,000-10,500 शब्द म्हणजे काहीच नाही आहे, पण ती कादंबरी वाचायला मला जवळपास 3 दिवस लागले, कारण असं वाचत पुढे जायचो आणि परत लक्षात यायचं की अरे आपला कुठला तरी एक पैलू सुटतोय, आपण परत जाऊन वाचलं पाहिजे। 39 पत्र असलेली कादंबरी, प्रेमकथा। त्या प्रेमकथेमध्ये ती पत्र जी आहे ती पत्रसुद्धा परस्परांनी एकमेकाला पाठवलेली नाहीत, तर नायिकेने नायकाला पाठवलेली पत्र
अशी ती पत्रांची कादंबरी आहे. त्या कादंबरीतला सुरुवातीचा प्रसंग मात्र कला या विषयासाठी फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये लच्छी नावाची एक छोटी मुलगी आहे, खेड्यात राहत असते, झोपडी बांधून, गरीब परिस्थितीतली. त्या लच्छीचं शेतातच ती झोपडी असते आणि त्या ठिकाणी मोर येत असतात. आपल्याकडे तर मोर खूप आहेत. तर मोर येत असतात आणि त्या लच्छी आणि तिची आजी दोघीच त्या झोपडीत राहत असतात. तिला आईवडील नसतात. लच्छीला मोर बघितला की खूप आनंद होतो. तुम्हालाही होतो ना आनंद? दररोज मोर दिसला तरी मोर बघितला की खूप बघावासा वाटतो. आणि नाचणारा मोर बघितला तर आपलंही मन नाचायला लागतं. बरोबर का चूक? तसं लच्छीला मोर बघितल्यानंतर खूप आनंद होतो आणि मोर पहिल्यांदा बघितल्यानंतर तिला असं वाटायला लागतं की हा मोर आपण पाळावा. पण मोर पाळता येत नाही, राष्ट्रीय पक्षी आहे, आपल्यालाही पाळता येत नाही. लच्छीच्या मनातली ती इच्छा मोराला बरोबर कळते आणि मोर म्हणतो, लच्छी मी येत जाईन, तुझ्यासमोर नाचतही जाईन, पण मी नाचायला सुरुवात करायच्या अगोदर तू नाचायला सुरुवात करायची. माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख दोन्ही बरोबर येत असतं. दररोज आपण नाचायचं म्हटलं तर आनंदात असलं पाहिजे आणि आनंदातच प्रत्येक क्षणाला माणूस असतो अशातला भाग नाही. लच्छीला काही वेळा नाचणं जमत नाही, त्यावेळेस मोर येत नाही. असं काही वेळा घडल्यानंतर तिची आजी तिला खूप सांगते, ते वाक्य खूप सुंदर आहे. मोर यावा नाचावा वाटत असेल आणि मोर येत नसेल आणि नाचत नसेल तर आपणच मोर व्हायचं, आपणच नाचायचं. मित्रहो, आयुष्यात कुठलाही प्रसंग असला तरी कला ही आपल्याला समाधान देणारी, दुःखातून बाजूला करणारी, आपल्या मनावर जे ताण आहे त्या ताणाला बाजूला करणारी अशी ही कला आहे. आणि ही कला मनापासून सादर झाली पाहिजे. आजकाल काय झालंय की आपण कला इतरांना दिसावी म्हणून जास्त सादर करतो. या वयात तर ते थोडंसं जास्त असतं. तिला त्यानं बघावं असं वाटत असतं आणि त्याला तिनं बघावं असं वाटत असतं. त्याच्यात गैर काही असं मला बिलकुल वाटत नाही. असू देत तसं, पण ते त्यानं बघावं असं वाटत असलं तरी ते आपल्या मनापासून उतरलेलं असावं, ह्याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. तो बघू नाही बघू, ज्यावेळेस बघायचं त्यावेळेस बघू, कारण आत्ता आपण सादर केलेलं रेकॉर्ड होऊ शकतं आणि ते रेकॉर्ड केलेलं त्याला पुन्हा बघायला मिळू शकतं. त्यामुळं त्याच्यासाठी तिच्यासाठी असं काही करायची गरज नाही. आपल्या मनासाठी, आपल्या आनंदासाठी हे सगळं केलं पाहिजे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं जे आपण सादर करत असतो ते सर्वोत्कृष्ट असू शकतं. आणि कांबळे सरांनी सुद्धा तेच सांगितलं की तुम्हाला जे सादर करायचे ते मनापासून सादर करा. मनापासून सादर केलं तर असाध्य ते साध्य होऊ शकतं. एक गाव असतं, त्या गावाच्या कडेला एक साधू असतो आणि तो साधू नाचला की पाऊस पडतो, अशी आख्यायिका सगळीकडे पसरते. तुमच्या वयाची गावात काही मुलं असतात, जराशी टवाळखोर असतात, त्यांना वाटतं हे सगळ्या थापा आहेत. हा नाचल्यावरच पाऊस पडतो ना, आपण नाचल्यावर पाऊस पडत नाही, असं कधी होणार आहे का? आपण पण नाचायचं आणि पावसाला पडायला लावायचं. ते काही दिवस नाचायची प्रॅक्टिस करतात आणि साधूकडे जातात, तू फार शहाणा लागून गेलायस, तू नाचल्यावर म्हणे पाऊस पडतो. असं कुठं असतंय काय? आम्ही नाचल्यावर पण पडला पाहिजे. तू कुठं नाचल्यावर पाऊस पडतो? तो साधू अत्यंत सरळ मनाचा असतो आणि त्याला तुमच्यासारख्या मुलांचा अनुभव असतो बऱ्यापैकी. तुमच्यासारख्या म्हणजे मी त्या पोरांशी डायरेक्ट तुलना करत नाही, या वयोगटातल्या. तर त्याला अभ्यास चांगला असतो. तो म्हणतो, हो नाचलो की पाऊस पडतो. कुठं नाचल्यावर पाऊस पडतो? तो म्हणतो कुठेही नाचल्यावर. म्हणला इथं नाचल्यावर पाऊस पडतो का? तर हो, इथं नाचल्यावरही पाऊस पडतो. मग आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे. तो म्हणतो नाचा. सकाळी सकाळी मुलं तयारी करून येतात, खाऊन पिऊन येतात, नाचायला सुरुवात करतात. तास होतो, 2 तास होतो, 3 तास होतात, पाऊस काही पडत नाही. म्हणतात अजून नाचा. साधूला काही देणं घेणं नसतं ना, नाचा म्हणतो. 5 वाजत येतात तरी काही पाऊस येत नाही. शेवटी त्या साधूला म्हणतात आता तू नाच आणि पाऊस पडून दाखव. साधू नाचायला लागतो. तो त्याच्या तंद्रीत, हे त्याला खडे मारतात, त्याला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात. तो कशालाच काही दाद देत नाही. तो त्याच्या तंद्रीत नाचायला लागतो आणि आपोआप पाऊस पडायला लागतो. आपण कुठेतरी त्या साधूसारखी आपली तंद्री लावून आपली कला सादर केली पाहिजे. आणि ही कला इतकी महत्वाची आहे की खरंच माणसाच्या मनावरचे सगळे ताण तणाव दूर करणारी असते. फक्त ती मनापासून सादर करावी लागते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार,
संवेदनशील माणसाच्या बाबतीत तर त्या कला ज्या असतात त्या कला खूप महत्त्वाचं काम करतात. नैराश्याच्या गर्तेत माणसाला जाऊ देत नाहीत. त्यामुळं आज तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असाल, कला शाखेचे विद्यार्थी असाल, तंत्रज्ञान विभागातले विद्यार्थी असाल, कुठल्याही शाखेचे विद्यार्थी असाल, तुम्ही तुमची कला ही आयुष्यभर जतन करा. ही कला खूप महत्त्वाची ठरते आणि याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आत्ता तुम्हाला मी म्हटलं की मी विद्यार्थी होतो त्यावेळेस युवक महोत्सवामध्ये भाग घ्यायचो आणि कला सादर करायचो. आता हे इतके स्टेजवरती बसलेले दोन्हीकडचे म्हणजे गायकवाड सर आणि कांबळे सर इतके भारी आहेत की ते शिक्षकांच्यासाठी, कर्मचाऱ्यांच्यासाठी अशी स्पर्धा घेत नाहीत. आणि मग अशा कार्यक्रमात संधी मिळाल्यावर मी माझी कला सादर करायची संधी कशाला सोडू. मी पण सादर करतो थोडंसं. त्यांनी तो प्रकार ठेवला नाही, याच्यामध्ये त्यांनी वेगळेच प्रकार घेतलेले आहेत. पण कविता हा स्पर्धा घेत नाहीत, ते वक्तृत्व स्पर्धा घेत नाहीत. खरं तर युवक महोत्सवात असलेले सगळे कला प्रकार त्यांनी इथं घ्यायला पाहिजेत. तर काय झालेलं आहे, प्रशासनात राहिल्यानंतर सुद्धा माणसांच्यावरती जे येणारे ताण असतात ते फक्त प्रशासनातल्या कामाचे ताण नसतात. बाहेर जे दिसतं, समाजात जे दिसत असतं ते सगळ्या गोष्टीचे ताण येत असतात. आणि थोडंसं माझं पर्यावरणावरती प्रेम जास्त आहे. जाधव मॅडम माफ करा, तुमच्या विषयात पण घुसखोरी करतोय. तर पर्यावरणात एखादी थोडीशी ॲबनॉर्मल गोष्ट दिसली की मला जरा त्रास होतो. एक दिवस सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेलो असताना आपल्याकडच्या 2 बंगल्यांच्या वरती मोर नाचताना दिसला. एका बंगल्यावरती एक मोर नाचत होता, दुसऱ्या बंगल्यावरती दुसरा मोर नाचत होता टेरेसवर. तुम्ही हे चित्र बऱ्याच वेळा बघितलं असेल. पण मला त्या दिवशी हर्ट झालं. ज्यावेळेस मी पहिल्यांदा बघितलं त्यावेळेस मला हर्ट झालं. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मोराला नाचायला आंब्याचं बन होतं आणि आत्ताच्या मोराला नाचायला आम्ही सिमेंटची जंगलं उभारल्यामुळं टेरेस मिळतो. सकाळी मॉर्निंग वॉकला आल्यानंतर हे बघितलेलं चित्र जे होतं ते दिवसभर माझ्या डोक्यात तसंच फिरत होतं आणि माझ्या डोक्यात तीच कविता दिवसभर घुमत होती. नाचरे मोरा आंब्याच्या बनात नाचरे मोरा नाच. दुपारचे 4 वाजले तरी डोक्यातून ते काही जात नव्हतं. अस्वस्थता जात नव्हती की पर्यावरणाचं आम्ही किती नुकसान केले की मोराला नाचायला आंब्याचं बन ठेवलेलं आहे. आणि ती कविता असंच दिवसभर अस्वस्थ अवस्थेत होतो. त्याच्यात पुन्हा घरातून हुकूम आला, चला लकी बाजारला जायचं आहे. लकी बाजार माहीत आहे ना सगळ्यांना. आता घरातला हुकूम टाळायची बिशाद नसते बरं का कोणाकडे. गेलो तिथं खरेदी करण्यात माझं मन नव्हतं. डोक्यात हेच मोर, आंब्याचं बन आणि सिमेंटचं जंगल हेच होतं. त्यांची खरेदी चालू होते. मी एका रॅकला पाठीमागे पाय लावला आणि तिथं जे पटपट पटपट सुचलं ते सुचलेलं तुमच्या पुढे आता सादर करणार आणि त्याच्यानंतर मी रजा घेणार. ते सुचलेलं असं होतं. मंगेश पाडगावकरांची माफी मागून मी हे सादर करतोय. नाचरे मोरा सिमेंटच्या जंगलात नाचरे मोरा नाच. नाचरे मोरा सिमेंटच्या जंगलात नाचरे मोरा नाच. झाडांची कत्तल केली रे, सिमेंटची जंगलं बांधली रे. झाडांची कत्तल केली रे, सिमेंटची जंगले बांधली रे. तुला आत्ता जागा टेरेसचं माझा, फुलो पिसारा नाच, नाचरे मोरा नाच. झाडांची गर्दी संपली रे, झाडांची गर्दी संपली रे. पावसाची गंमत सरली रे. शॉवरमध्ये नाहू, काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच, नाचरे मोरा नाच. बदाबदा पडला तर पडतो रे, बदाबदा पडला तर पडतो रे. नाहीतर ढग केवळ फिरतो रे. पावसाच्या आशेत ढगाकडे पाहत वागण्यावर आमच्या हास, नाचरे मोरा नाच. आता हे इथपर्यंत निराशावादी जरी असलं तरी आपण झाडं लावतो, जगवायचा प्रयत्न मनापासून करतो. काही जण तरी मनापासून करतात. ते फक्त फोटो काढण्यासाठी प्लॅन्टेशन करत नाहीत, मनापासून करतात. म्हणून शेवटचा आशावादी कडवा, पावसाचं कधीही येणं रे, पावसाचं कधीही येणं रे. आमचंच वागणं चुकलं रे. झाडे पुन्हा लावू, आम्ही त्यांना जगू. म्हणून गड्या तू नाच, नाचरे मोरा नाच. हे लकी बाजारमध्ये सुचलेलं. तिथंच मोबाईल आपल्या हातात असतो, त्याचा चांगला वापर करता येतो. त्याच्यावरतीच टाईप केलं, साठवलं आणि डोक्यातून सिमेंटचं जंगल, मोर थोडासा बाजूला गेला. म्हणून म्हणतो, कुठल्याही शाखेचे तुम्ही विद्यार्थी असाल, कला ही तुम्हाला मिळालेली एक फार मोठी देणगी आहे.
आत्ता ती तुम्ही नंबर मिळवण्यासाठी इतक्या चांगल्या पद्धतीनं सादर करू शकाल नाही शकाल हा भाग वेगळा आहे, पण आपल्या मनाला सांभाळणारी, मनाला फुलवत ठेवणारी ती फार मोठी देणगी तुम्हाला मिळालेली आहे. ती जतन करा, ती चांगल्या पद्धतीनं विकसित करण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात आनंदी राहा आणि यशस्वी व्हा अशा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. परत एकदा विनंती करतो की आपण हा आनंदोत्सव साजरा करूया, मनापासून साजरा करूया आणि शिस्तीनं साजरा करूया. प्रशासन सगळं तुमच्या आनंदासाठी, तुमच्या या सेलिब्रेशनसाठी तुम्हाला सर्वतोपरी मदतीला असेल याची ग्वाही देतो. या ठिकाणी मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. तुम्ही सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.